ठाण्यातील आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या उपवन तलाव परिसरात बेकायदा दारू गांजाचे सेवन तसेच रात्री उशिरापर्यंत शोरूमच्या गाड्या लागत असल्याचे अनेक वेळा प्रशासनाच्या निदर्शनास आणले आहे. या संदर्भात महापौर आणि पालिका आयुक्तांच्या दालनात बैठक होऊनही अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी तसेच शिवसेनेच्या नगरसेविका परीक्षा सरनाईक शिवसेनेलाच घरचा आहेर दिला आहे. प्रेमी युगुल आणि सकाळ संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी ठाण्यातील उपवन तलाव हे प्रसिद्ध ठिकाण आहे. उपवन तलावाच्या काठावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. या ठिकाणी आता भव्य विठ्ठलाची मूर्ती स्थापना करण्यात आली आहे. मात्र हा परिसर आता बेकायदा टपऱ्या तसेच शोरूमच्या गाड्यांची वेढला आहे. याशिवाय या परिसरात गांजा सेवन करणाऱ्यांची संख्या देखील वाढली असून यामुळे महिलांची सुरक्षा देखील धोक्यात आली असल्याची बाब शिवसेनेच्या नगरसेविका परीक्षा सरनाईक यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत वारंवार तक्रार करण्यात आली आहे. तसेच पालिका आयुक्त सौरभ राव आणि महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या दालनात बैठका घेऊनही कारवाई झालेली नाही. कारवाई का होत नाही आणि कधी होणार असा प्रश्न उपस्थित करत कारवाई करणार नसाल तर विठ्ठल मूर्ती दुसरीकडे स्थलांतरित करा अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान प्रशासनाला कारवाईचा वेळ वाढवण्याचे आदेश देऊनही कारवाई का केली नाही असा जाब महापौर पिंपळकर यांनी प्रशासनाला विचारला. तर रात्री 10 वाजेपर्यंत कारवाई करण्यात येते, त्याचा वेळ आणखी वाढवण्यात येईल, तसेच कारवाई झाली नाही तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले.